नमस्कार. आज आपण जी भुर्जी बनवणार आहोत ती यूट्यूबवर शोधून सुद्धा सापडणार नाही. कमी तेलामुळे ही पचायला जड जात नाही. भुर्जी हेल्दी, झणझणीत व खमंग असल्यामुळे तोंडाला चव येते. भुर्जी बनवण्यासाठी एका बोलमध्ये 1 कप चाळलेले बेसन पीठ, त्यात अर्धा कप दही, पाऊण कप पाणी, चवीनुसार मीठ, विस्करने मिक्स करूया. ह्यात बेसन पिठाची एकही गुठळी नसावी. मीठ सुरुवातीलाच घातल्यामुळे ते पिठात व्यवस्थित मिक्स होते. ह्यामध्ये पिठाची एकही गुठळी नाही. हे व्यवस्थित मिक्स झाले आहे. आता कढईत 3 मोठे चमचे तेल गरम करूया. त्यात मोहरी अर्धा छोटा चमचा, जिरे अर्धा छोटा चमचा, मोहरी व जिरे तडतडल्यावर कढीपत्त्याची 3 ते 4 पाने, हिंग पाव छोटा चमचा परतून घेऊया. कापलेल्या 2 हिरव्या मिरच्या, कापलेला लसूण 7 ते 8 पाकळ्या. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. लसूण परतला आहे. आता एक मध्यम आकाराचा कापलेला कांदा मऊसूत होईपर्यंत परतून घेऊया. हा बारीकच कापावा. कांदा परतला आहे. फोडणीचा खमंग सुवास घरभर पसरला आहे. लाल तिखट 1 छोटा चमचा, हळद अर्धा छोटा चमचा. बेसन भुर्जी बनवण्यासाठी आपण लाल तिखट व हिरवी मिरची दोन्हीही वापरले आहे, पण तुम्ही फक्त हिरवी मिरची किंवा फक्त लाल तिखटही वापरू शकता. थोडीशी कोथिंबीर. फोडणीतच कोथिंबीर घातल्यामुळे चव खूप भारी येते. आता ह्यात भाज्या घालूया. सिमला मिरची, टोमॅटो, मेथी, कांदा पाक, कोबी. ह्यातील ज्या भाज्या तुम्हाला आवडत असतील त्याच घालाव्या व प्रमाणही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. मुले भाज्या खात नाहीत तर त्यांना अशा पद्धतीने भाज्या खाऊ घालू शकता. सर्व साहित्य परतले आहे. आता बेसन पिठाचे मिश्रण ओतूया. बेसन पीठ व भाज्या व्यवस्थित मिक्स करूया. ही भुर्जी खमंग आहे तसेच हेल्दीही आहे. झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटे शिजवून घेऊया. गॅसची फ्लेम लो आहे. 5 मिनिटानंतर अशा पद्धतीने मोकळे करून घेऊया. ही कधीही न पाहिलेली आतापर्यंतची सर्वात सोपी पद्धत आहे. त्यामुळे ह्या पद्धतीने एकदा ही बेसन भुर्जी नक्की बनवून बघा. चटपटीत, झणझणीत व खमंग असे काही खावेसे वाटले तर ही बेसन भुर्जी नक्की बनवा. ही साईड डिश म्हणून किंवा टिफिनलाही घेऊन जाऊ शकता. शेवटी बारीक कापलेली कोथिंबीर. ही व्यवस्थित परतली आहे, खमंग झाली आहे. ही भुर्जी पावबरोबर खातात, तसेच चपाती, भाकरी किंवा वरण भाताबरोबरही खाऊ शकता. प्रोटीन्स व फायबरने भरपूर असलेली ही बेसन भुर्जी खायलाही खूपच चविष्ट लागते, खमंग लागते. खाल्ल्यावर मन नक्कीच तृप्त होते. बेसन भुर्जी तयार आहे. तयार आहे खमंग व हेल्दी बेसन भुर्जी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.